अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिक सत्र न्यायालयात खरात विरोधात सुनावणी पार पडली आहे। भोंदू खरातनं नरबळी दिल्याचा संशय असल्याचा धक्कादायक युक्तिवाद सरकारी वकिलांनी सुनावणी दरम्यान केलाय। तसंच खरात स्वतःला सिद्धपुरुष समजायचा असंही वकिलांनी सांगितलंय। खरातच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची रिव्हॉल्वर आणि 31 जिवंत तसंच 5 वापरलेली कारतूस जप्त करण्यात आली आहे। त्यामुळे सरकारी वकिलांनी केलेल्या नरबळीच्या दाव्याने आता खळबळ उडाली आहे। नरबळी देण्यासाठी किंवा भीती घालण्यासाठी त्याने या गोळ्यांचा वापर केला होता का याचाही शोध सध्या पोलीस घेत आहेत। महिलेच्या लैंगिक शोषणावरून सुरू झालेला हा तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय अधिकच खोलात जातोय। भोंदू बाबा अशोक खरातच्या जागेची आयकर विभागामार्फत आता चौकशी सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। नाशिकच्या पाथर्डी शिवारात 40 गुंठे जागेत सनदी अधिकारी अभिजित भोंडे पाटील यांच्या पत्नीच्या नावे आणि भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या नावे एकत्रित सातबारा असल्याचं उघड झालेलं आहे। काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी सनदी अधिकाऱ्यांचे आणि खरात कुटुंबाचे आर्थिक संबंध उघडकीस आणलेले होते। आणखी कोणते अधिकारी खरातच्या जागांमध्ये भागीदार आहेत याचा शोध सध्या सुरू आहे। भोंदूबाबा अशोक खरातच्या फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची एसआयटी चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। फार्म हाऊसवर शेती आणि देखभालीची कामं करताना त्यांना कोणत्याही गैरप्रकाराची कल्पना नव्हती असं फार्म हाऊसवरील कर्मचारी बालाजी टारपे यांनी म्हटलंय। साधारण किती एकर हे सगळं फार्म हाऊस शेती वगैरे किती एकर? 17 एकर. 17 एकर. तो आणि इथं अशोक खरात जे आहेत ते कधी कधी इथे यायचे? महिन्यातून 2 ते 3 वेळेस यायचे। कधी फॅमिलीसोबत यायचे, कधी एकटे यायचे आणि 4-2 पाहुणे अशी त्याला भेटायला यायचे। 15-20 मिनिटामध्ये परत जायचे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता आणखी एका नेत्याचं नाव समोर आलंय। माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी अशोक खरातची भेट घेतल्याचं समोर आलंय। बच्चू कडूंनी खरातच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचा व्हिडिओही समोर आलाय। यात भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या असं खरात बच्चू कडूंना सांगत असल्याचं या व्हिडिओमधून दिसतंय। दरम्यान या व्हिडिओवर बच्चू कडूंनी स्पष्टीकरण दिलंय। कार्यकर्त्यांनी महादेव मंदिरात नेलं, त्या ठिकाणी खरात होता। संस्कृतीप्रमाणे तो माझ्यापेक्षा मोठा असल्याने मी त्यांच्या पाया पडलो असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांना आम्हाला मंदिरात नेलं, महादेवाचं मंदिर होतं। महादेवाच्या मंदिरात ते भोंदू बाबा तिथं होते। त्यांनी माझा सत्कार केला, फेटा बांधला आणि काय म्हणतात त्याला, आता एक कोणताही वरिष्ठ माणूस आमच्या वयापेक्षा जास्त आहे तर ते आपली संस्कृती आहे, आपण पाया पडतोय। त्या कार्यकर्त्यांना आग्रस्त नेला आणि समाजाचं मन राखावं लागतं कधी कधी। आम्हाला माहीत असतं का हा बाबा कामाचा नाही, हे सगळं धोताण आहे, पण समाज मन नाराज झाला नाही पाहिजे म्हणून एक आम्हाला जपावं लागतं। अशोक खरात प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही, कोणी मदत केली असेल तर त्यांना धडा शिकवू असा थेट इशारा आता मुख्यमंत्र्यांनी दिलाय। कोणाचा फोटो कोणासोबत आहे यावर त्याला आरोपी करता येणार नाही, पण आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय। त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल। त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीमागे घालणार नाही। कोणी डायरेक्ट केली असेल, कोणी इनडायरेक्ट केली असेल, कुठली मदत असेल तरी तो धडा आपण शिकू। दरम्यान महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या बोटाला झालेली जखम आणि भोंदू खरात सोबत असणारी जवळीक यावरून विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केलेत। आता सुनील तटकरेंच्या अंगठ्याला झालेल्या जखमेवरूनही विरोधक मैदानात उतरलेत। तटकरेंच्या अंगठ्याच्या जखमेवरून दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने आलेत। काही दिवसांपूर्वीच तटकरेंचा खरात सोबतचा फोटो समोर आल्यानं विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे। आले मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केले की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले। त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला। त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली, तिथेच तोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आज मला स्टॅपलनी टाके मारले। आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू। विधान परिषद आमदारांच्या निरोप समारंभाच्या भाषणानंतर
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. या भेटीवेळी आदित्य ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली आहे. विधान परिषदेच्या आमदारांच्या निरोप समारंभानंतर फोटो सेशनचा कार्यक्रमही पार पडलाय. यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या मध्ये सभापती राम शिंदेंची खुर्ची होती. मात्र फोटो सेशनच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजर नव्हते. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वादावर विधान परिषदेत चर्चा झाली आहे. यावेळी अनिल परब, शशिकांत शिंदेंनी उपसभापतींनी दिलेल्या निर्णयावरून सरकारला काही सवाल उपस्थित केले आहेत. सभापतींना सनदी अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचे अधिकार आहेत नाही आहेत. कारण त्याचं उदाहरण एक असं आहे की खाली तालिका अध्यक्षांनी ज्या सनदी अधिकाऱ्याला सस्पेंड केलं होतं त्याला काही कारणास्तव आपण मागे घेतलं, सरकारने मागे घेतलं. आता हे मागे घेताना कशाच्या आधारावरती घेतलं, तसा तो त्यांचा आदेश चुकीचा होता का, या सगळ्या गोष्टींचा आमच्या मनात अजूनही नीट खुलासा झालेला नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये आम्हाला असं वाटतंय की खुर्चीने घेतलेला निर्णय जर मिसयूज ऑफ पॉवर असेल तर उपसभापतींना असा निर्णय जर आपल्या खुर्चीचा गैरउपयोग करून जर घेतला असेल म्हणून आम्ही त्यांच्यावरती रिबोल प्रस्ताव आणलेला आहे. झाली आपण निर्णय राखून ठेवला. उपसभापतींनी घेतलेल्या निर्णयाला परत आपण प्रवीण दरेकरने एक मुद्दा उपस्थित केला जो तांत्रिक दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चेला येणं महत्त्वाचं आहे. प्रवीण दरेकरने असं सांगितलं की जे सकाळी रुलिंग झालं त्याच्यानंतर प्रवीण दरेकर आले आणि त्यांनी सांगितलं की IPS आणि IS ऑफिसरांना आपण निलंबित करण्याच्या किंवा बडतर्फ करण्याचा किंवा त्यांना कारवाई करण्याच्या बाबतीमधला सभापतीला आणि उपसभापतींना यांना अधिकार आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा आलेला आहे. तर मवियाचे आमदार अनिल परब आणि शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय उत्तर दिलंय तेही पाहूयात. सभापती, अध्यक्ष किंवा अगदी तालिका सभापती देखील परिस्थिती अनुरूप एखादा निर्देश देऊ शकतात. पण तो निर्देश दिला म्हणजे आता त्याच्यातनं सुटका नाही, ते ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही. त्या संदर्भात जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थिती अनुरूपच त्याच्यावर कारवाई होते असा माझा समज आहे. साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान घडलेल्या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटतात. मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ साताऱ्यात शिवसेना आक्रमक झाली असून महिला शिवसैनिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. लोकशाही वाचवा, अधीक्षक हटवा, पोलीस अधीक्षक रक्षक की भक्षक अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन हाताला काळ्या फिती बांध शिवसैनिकांनी साताऱ्यात मूक मोर्चा काढलाय. रायगड जिल्हा परिषदेत विषय समिती सभापती पदांची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली आहे. मात्र खातेवाटप अजूनही जाहीर झालेले नाहीये. तरीही सोशल मीडियावर काही उत्साही कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे खातेवाटप करून बॅनरही शेअर केलेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरम्यान महिला बाल कल्याण आणि समाज कल्याण समिती वगळता इतर खात्यांचं वाटप अद्याप जाहीर झालेलं नाहीये आणि आगामी सर्वसाधारण सभेत ते जाहीर केले जाणार आहे असं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. रसिका राजाकेनी यांना महिला बाल कल्याण तसेच ढामसेजींना समाज कल्याण हा खाता देण्यात आलेला आहे. आणि बाकीचे खात्याची वाटपाची जी बैठक आहे ती 7 तारखेला जिल्हा परिषदेची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय आम्ही त्याच्या अगोदर सर्व चर्चा करू आणि त्यावेळी तो 7 तारखेला आम्ही सर्व खाते वाटप जाहीर करू. मुंबईतील आझाद मैदानात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येते. दीपक बोराडे गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करतात. मात्र या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज सरांग यांनी दीपक बोराडे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी दोन्ही समाजाच्या मुलांनी फक्त ऊस तोडायचा का असा सवाल विचारत आरक्षणाची मागणी केली आहे. पुणे महापालिकेचा 15,669 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. या अर्थसंकल्पात प्राथमिक शिक्षणासाठी 762 कोटी तर विकास कामांसाठी तब्बल 6,837 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीनं या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली असून मालमत्ता करातून 3,882 कोटींचं उत्पन्न अपेक्षित आहे, तर कर्मचारी वेतनासाठी 2,748 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे.
भिवंडी महापालिकेचा यंदाचा वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. भिवंडी महापालिकेचा यंदाचा सुधारित बजेट हे 1,179 कोटींचं आहे. बजेटमधून भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आल्याची माहिती महापौर नारायण चौधरी यांनी दिली आहे. बजेटमध्ये शिक्षण, सार्वजनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. नव्या अर्थसंकल्पातील विशेष आकर्षण म्हणजे एपीजे अब्दुल कलाम शिक्षण अभियान. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेसाठी 1 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. तसेच ई बस सेवेसाठी 5 कोटींच्या निधीची तरतूद प्रस्तावित आहे. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर आता या प्रकरणात चौकशीची मागणी जोर धरते आहे. खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या लोकसभेतील भाषणाच्या वेळी अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यावेळी सुनील तटकरे भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं. तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. वेदना आहेत, शल्य आहे, दुःख आहे. मी माझा नेता गमावला अजितदादांच्या रूपाने. महाराष्ट्राने नेता गमावलाय, देशाने एक नेता गमावलाय. आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिलं की सीबीआयच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी व्हावी. ती चौकशी त्या ठिकाणी करत असतानाच अमित भाईंना सुद्धा आम्ही विनंती केली. कालच मी राम नायडू साहेब इथंच बसतात, त्यांना विनंती केली की लवकरात लवकर तो अहवाल त्या ठिकाणी यावा. जे त्या बाबतीमध्ये आरोप केले जातात, वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका मांडली जाते, याच्यासह त्याची चौकशी त्या ठिकाणी व्हावी. बारामती विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्या लढ्याला काहीच यश आलंय. महाराष्ट्रात वारंवार प्रयत्न करूनही गुन्हा दाखल होत नसल्यानं अखेर कर्नाटकात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर VSR कंपनीविरोधात कर्नाटकात गुन्हा नोंद करण्यात आला. या घडामोडीमुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं असून तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त होते. महाराष्ट्रात कारवाई न झाल्यानं हा निर्णय घेतल्याचं रोहित पवार यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. आता या प्रकरणात पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 एप्रिलला होणार आहे. देशमुख हत्या प्रकरणावर काल बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीत आरोपींच्या वकिलांच्या लॅपटॉपमधील अतिरिक्त पुरावे पेनड्राईव्हमधून देण्यात आलेत. तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करावी असा अर्ज आरोपींच्या वकिलांमार्फत करण्यात आलाय. तो अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय. याबरोबरच वाल्मिक कराडकडून आणखी एका वकिलाची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजीनगरमधील ॲडव्होकेट निलेश घाणेकर हे आता कराडची बाजू मांडतील. बीडमधील मस्साचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत देशमुख कुटुंबातील कोण उभं राहील किंवा इतर कोणी या निवडणुकीच्या रिंगणात उतरेल का याची उत्सुकता आहे. दरम्यान माझ्या भावाला मला न्याय मिळवून देणं महत्त्वाचं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कुठलाही रस नसल्याचं धनंजय देशमुखांनी स्पष्ट केलं आहे. मला सगळ्यात महत्त्वाचा हा केसचा भाग आहे न्याय. आणि जर मी ह्या गोष्टीत इंटरेस्ट दाखवला तर लगेच ज्या ठिकाणी मी इंटरेस्ट दाखवेल त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी 50-50 हिशोबानं माझ्याकडे बघण्यात येईल. त्याच्यामुळं न्याय मिळवणे, या सगळ्या आरोपींना शिक्षा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मुख्य टार्गेट हे आहे की आपल्याला या क्रूरकर्मी लोकांना शिक्षा देणं आणि त्याचा पाठपुरावा करत राहणं. कोर्टाच्या पायऱ्या आहेत, पोलीस स्टेशनच्या पायऱ्या आहेत, प्रशासनाच्या पायऱ्या आहेत आणि सामाजिक लोक ज्या पद्धतीनं आपल्यासोबत उभं राहिलेले आहेत ते सगळे टिकवणं, हे सगळे माझ्या पुढं आव्हान आहेत. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांनी बक्षीस जाहीर केलंय. गेल्या 14 महिन्यांपासून फरार असलेल्या आंधळेवर CIDनं 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. न्यायालयानंही याबाबत CIDला जाब विचारल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्याचं आश्वासनही देण्यात आलंय. राज्यातील साखर उद्योगाच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय. साखर कारखान्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तातडीनं राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. या समितीमध्ये सहकार, कृषी, वित्त विभागाचे सचिव, साखर आयुक्त, उद्योग सचिव आणि राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश असेल. समितीला कारखान्यांच्या अडचणींचा सखोल अभ्यास करून तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. या अहवालाच्या आधारे साखर उद्योगासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची शक्यता व्यक्त होतीये. तसेच केंद्र सरकारशीही चर्चा करून आवश्यक सवलती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
मॉरिशसमधल्या मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून 8 कोटींचा निधी देण्यात आलाय. याबद्दल उपस्थितांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. तसंच मॉरिशस दौऱ्यात रवींद्र चव्हाणांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोकुल यांच्यासह अनेक उच्चस्तरीय मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. भारत मॉरिशस संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला आहे. मिठी नदी नाला सफाई प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरू असतानाही निविदा प्रक्रियेला अजूनही प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. 3 वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार पुढे येत नसल्यामुळे गाळ काढण्याचं काम रखडण्याची शक्यता आहे. मात्र गरज पडल्यास आपल्याला ही स्वच्छता करावी लागेल असं सूचक वक्तव्य माजी उपमहापौर संजय घाडी यांनी केलेलं आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना वेग येण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असून मिठी नदी स्वच्छतेबाबतही समन्वयानं निर्णय घेतला जाईल असं सांगितलं जात आहे. मुंबईकरांची पाणीपट्टी आता वाढणार आहे, कारण पाणीपट्टी करात 8% वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे पाण्यासाठी मुंबईकरांना अधिकचे पैसे मोजावे लागतील. मात्र महापालिकेच्या पाणीपट्टी वाढीला विरोधकांनी विरोध केलाय. पाणीपट्टी वाढ रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी केली आहे. पाणीपट्टी करवाढ मुंबईकरांवर अन्याय असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. भंडाऱ्याच्या जंगलव्याप्त खैरटोला गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज 2.5 किलोमीटरची पायपीट करत आहेत. खैरटोल ते खंदाळ असा रोज 2.5 किलोमीटरचा पायी प्रवास हे विद्यार्थी करत होते. ही बातमी एबीपी माझानं लावून धरली. माझाच्या या बातमीनंतर भंडारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला अखेर जाग आली आहे. शिक्षण अधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी बातमीची दखल घेऊन एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. जंगलव्याप्त भागातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस थांबवावी आणि त्यांना शाळेच्या ठिकाणी सोडण्यात यावं अशा सूचना एसटीच्या विभागीय नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत. मुंबईच्या ओशिवरा परिसरातून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एका लुटारू टोळीनं सिगारेट विक्रेत्याला मारहाण करून चक्क 1 किलोमीटरपर्यंत कारमधून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. मेगा मॉलजवळ एका सिगारेट विक्रेत्याला या टोळीनं लक्ष्य केलंय. एका पांढऱ्या रंगाच्या वॅगनार कारमधून महिलांसह काही आरोपी आले. सिगारेट खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांनी आधी विक्रेत्याशी वाद घातला आणि त्यानंतर अचानकपणे हल्ला चढवलाय. धक्कादायक बाब म्हणजे एसीपी कार्यालयाजवळ ही घटना घडल्यानं मुंबई पोलिसांच्या सुरक्षेवर आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भर रस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर आरोपी कारसह पसार झाले असून ओशिवरा पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत. परभणी महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत पालिकेचं कामकाज बंद पाडलंय. शहरातील साईबाबा नगर परिसरामध्ये असलेलं मारुतीचं मंदिर महापौरांनी रात्री 2:30 वाजता पाडल्याचा आरोप शिवसेनेकडनं होतोय. मंदिर पाडल्यानंतर महापौरांनी मूर्ती गायब केल्याचाही आरोप होतोय. या प्रकरणी परभणी महानगरपालिकेमध्ये शिवसैनिकांनी जोरदार गोंधळ घालत घोषणाबाजी केली आहे. महापालिकेच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलनही केलंय. लवकरात लवकर या मंदिराचं पुनर्निर्माण करून प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी होती आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरच्या सावळेश्वर टोल नाक्यावर राडा झालाय. कर्नाटकातील ट्रक चालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये टोल भरण्याच्या वादातून मारहाण झाली आहे. यात वाहन चालक जखमी झालाय. संतप्त वाहन चालकांनी या प्रकाराचा संताप व्यक्त करत टोलची तोडफोड केली आहे. त्यामुळे काही काळ वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून जखमी वाहन चालकाला रुग्णालयात दाखल केलं असून टोल कर्मचाऱ्यांनी टोल नाक्यावरून सुटका झाली आहे. बीडच्या भाटसावंगी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते बलबीर बोरवडे आणि त्यांच्या मुलावर तसेच पुतण्यावर प्राणघातक हल्ला झालाय. तिघही गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी भाटसावंगी आणि औरंगपूर या गावातील कामांसंबंधीची माहिती लेखी माहिती अधिकाराखाली मागवण्यात आली होती. याचाच राग मनात धरून सरपंचानं गुंड घेऊन हल्ला केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते बलबीर बोरवडे यांनी केलाय. दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये. हिंगोलीमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेली एक तरुणी विहिरीत पडली आहे. सेनगाव तालुक्यातील मकोडी गावातील ही धक्कादायक घटना आहे. मकोडी गावात भीषण पाणी टंचाई असल्यानं पाण्यासाठी जीव घेण्यास संघर्ष करावा लागतोय. अश्विनी थिटे असं विहिरीत पडलेल्या तरुणीचं नाव आहे. तरुणी विहिरीत पडल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी या मुलीचे प्राण वाचवले. रत्नागिरीच्या चिपळूण शहरातील प्रदूषणाचा गंभीर मुद्दा समोर आलाय. पिंपळी आणि पेठांबे या परिसरातील भंगार व्यावसायिकांकडून वाशिष्ठी नदीत रसायनयुक्त पिशव्यांची धुलाई केली जात असल्याचं उघड झालंय. या प्रकारामुळे नदीचं पाणी दूषित झालं असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे वाशिष्ठी नदीचं नाव आधीच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रदूषित नद्यांच्या यादीत आहे, तरीही एमपीसीबीकडून कारवाई होत नसल्यानं प्रशासनाच्या विरोधात नाराजी वाढतेय. चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यातल्या पाथरी परिसरात एका वाघाची निर्घृणपणे शिकार झाली आहे. वन विभागानं या प्रकरणी 4 संशयितांना अटक केली आहे. राखीव वनक्षेत्र क्रमांक 298 मध्ये वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय. धक्कादायक बाब म्हणजे या वाघानं काही महत्त्वाचे अवयव शिकाऱ्यांनी काढून घेतल्याचे निदर्शनास आलंय. त्यानुसार वन विभागानं तत्काळ दखल घेतली असून या भागाची पाहणी केली असता वन विभागाला खबरींच्या आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार 4 संशयित आरोपींना वन विभागानं अटक करण्यात आली आहे. तसेच संशयित आरोपींना न्यायालयानं 3 दिवसांची वनकोठडी सुनावली असून वन विभाग गुन्ह्याचा पुढील तपास करतोय. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील निवकणे येथे जानाई देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची पिकअप गाडी जळव घाटात उलटली आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर 8 ते 10 जण जखमी झाले. यापैकी 3 गंभीर जखमींना साताऱ्यातल्या रुग्णालयात दाखल केले असून उर्वरित जखमींना तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या दुसरबीड या गावात 2 गटांमध्ये तुफान राडा झालाय. बांधकामाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला असून दोन्ही गट आमने सामने आल्यानं परिस्थिती चिघळली होती. यावेळी लाठ्याकाठ्यांसह दगडी विटांनी मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत 5 ते 6 जण जखमी झालेत. दरम्यान या राड्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र अद्याप दोन्ही गटांकडून पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये. जळगाव रामानंद नगर पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी धनंजय उर्फ धीरज कोळी हा जळगाव शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी खतरनाक गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी आरोपींकडून 2 गावठी पिस्तूल, 8 धारदार तलवारी आणि 1 मोटारसायकल असा एकूण 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. न्यायालयानं या दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या टोळीचा आणखी काही मोठ्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. बदलतं हवामान आणि तापमानातील चढ उतारांमुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी चिंतेत सापडलाय आणि त्यामुळे आंबा खवय्यांना यंदा हापूस उशिरा खायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा 10%च आंबा पिकाला मोहर आलाय. त्यात तुडतुडी आणि भुरी अशा रोगांचा प्रादुर्भावही जास्त प्रमाणात वाढलाय. बहुतांश आंब्याचा मोहर काळा पडून गळू लागलाय आणि यामुळे आंब्याच्या उत्पादनात यंदा कमालीची घट दिसून येते. दुसरीकडे आखाती देशाच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंबा फळाची निर्यात देखील मंदावलेली आहे. यावर्षी काय झालेलं आहे, यावर्षी एकतर पाऊस खूप लांबला, ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत खूप जोरात पाऊस पडला. त्याच्यामुळे मोहर येण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप उशिरानं सुरू झाली आणि नोव्हेंबर अखेरपासून जी थंडी चालू झाली ती थंडी बऱ्यापैकी आपल्याला फेब्रुवारीच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत थंडी मिळाली. त्याच्यामुळं असं झालं की जो जानेवारी महिन्यात मोहर आला त्या मोहरात आपल्याला फळधारणा झालेली नाही आहे आणि त्या मोहरावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव तसंच त्या मोहरावर फुलकिडे म्हणजे स्ट्रिप्स याचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर हे आता या माझ्या झाडावर तुम्हाला दिसेल हे मोर सुकलेले आहेत. त्या मोराला कुठल्याही प्रकारची फळधारणा झालेली नाही आणि त्याच्यामुळे उत्पादनात प्रचंड घट आहे. बेळगावमध्ये अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. दुपारच्या सुमारास जोरदार वारा आणि विजांचा गडगडाट सुरू झालाय. यानंतर अचानक पावसाची सुरुवात झाली आहे. या वारामुळे अनेक ठिकाणी विजेच्या आणि केबलच्या तारा तुटल्यानं वीज आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. तर बाजारात खरेदीसाठी आलेल्यांना आश्रय घ्यावा लागला. यासोबतच भाजीपाला, मोहरी, मसूर आणि कडधान्याचं मोठं नुकसान झालंय. नवी मुंबईतल्या वाशीत महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या उमेद अभियानामार्फत या प्रदर्शनाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं. वाशीमधल्या सिडको एक्झिबिशन सेंटर येथे 24 मार्च ते 4 एप्रिल 2026 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील. या प्रदर्शनाचं उद्घाटन अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते पार पडलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.